मग हे आरक्षण कोणासाठी आहे? जी वंचित आहे, जी उपेक्षित, त्यासाठी आरक्षण आहे ना, त्यांना मिळालं गेलं पाहिजे ना. आणि कोणी म्हणतात की अवैधानिक आहे, हे संवैधानिक नाही. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे आणि 7 बेंचाचा निर्णय आहे. ह्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय इथे बौद्ध बांधव किंवा महार बांधव मानत असेल तर तुम्ही संविधानाला विरोध करताय. हा माझा ठाम हे आहे की तुम्ही संविधानाला विरोध करताय. की डॉक्टर बाबासाहेबांना सांगितलं, महाराजांना, बौद्धांना, की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये समता निर्माण झाली पाहिजे. आणि तुम्ही जी लोक विषमता निर्माण करत असाल तर हा मातंग समाज ह्या दूर जाणार आहे तुमच्यापासून. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालावं लागेल, म्हणून तुम्ही विषमता निर्माण करू नका, समता निर्माण करा. समानता मिळालं, समानता झाली गेली पाहिजे. आरक्षणामध्ये कुठंतरी स्थान दिलं गेलं पाहिजे, नोकऱ्यामध्ये स्थान दिलं गेलं पाहिजे, अशी माझी ही भूमिका आहे. दिल्लीमध्ये, पुण्यामध्ये त्यांना प्रशिक्षण, त्यांना बार्टीमध्ये ते देत होते. आणि 1-2 लोक महार किंवा चर्मकार किंवा मांग 1-2 त्याच्यामध्ये एखादा मांडू. आता बार्टी वेगळी झाली तर आमच्या पहिला इथे IAS ऑफिसर आमचं झालेली आहे, ती मुलगी झालेली आहे. बार्टी वेगळी झालं तर आमचं हे आहे की आम्ही विचारू, आपण एकच लोक आहोत. नाही आमच्याजवळ शेती आहे, नाही आहे व्यवसाय आहे, नाही नोकऱ्या, नाही शिक्षण. पण आज महाराष्ट्रामध्ये सांगतो सर, आम्ही आता तुमच्या बरोबरी आमचे शिक्षण झालेलं आहे. आणि बाबासाहेबांना सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आम्ही संघर्ष करायला पुढे आलेलो आहोत. तेव्हा आम्हाला नामांतराचे आम्ही आदर्श मानतो. नामदेव ढसाळांचे, रामदास आठवलेला आम्ही आदर्श मानून आम्ही काम करत होतो. हे तुम्हाला सांगतो सर, आमची प्रेरणा आहे. ते माणसांनी जे काम केलं, नामदेव ढसाळांनी, रामदास आठवलेंनी, कोणी म्हणतं त्यांनी ते केलं, तो तसं आहे. अरे त्याच्यासारखं या देशामध्ये आंदोलन कोणी केलं नाही, संघटनच नाही बांधलं. कदाचित बोलता येत नसेल, का बोलता येत नाही, खूप म्हणजे जोरजोराने बोललं, चांगलं. अरे तो माणूस बोलतो आहे, आम्ही त्या आदर्श मानतो, त्यांच्या चळवळीमध्ये आम्ही काम केलेलं आहे. वाको गाणार मला खूप मानायचे गटगडे साहेब. एक दिवस असं झालं की त्याचा मोर्चा निघाला. त्या मोर्चाचं नेतृत्व मी करत आहो, मी आणि किशोर गायधने. दुसऱ्या दिवशी या लोकांनी गवई गटांनी मीटिंग घेतली, घनश्याम भांगे आणि त्यांचे काही कार्यकर्त्यांनी. अरे म्हणे आपण सर्व मांगाच्या नेतृत्वात एक काम करत आहो. भाऊ, हे शब्द मला कोणी सांगितले? मला किशोर गायधनेने सांगितले. अरे संजय म्हणे आपले तो असं म्हणून राहिले, म्हणे कसं करायचं. म्हटलं तुम्हाला जे आहे, मी उद्याच निघतो. म्हटलं मला त्या आंदोलनाच्या काही करायचं नाही. मी बाहेर निघलो. काय झालं त्या आंदोलनाच्या? ती जागाही गेली, सर्व गेलो. की पुढाकार घेऊन सर्वांना संघटित करून जेव्हा आपण काम करतो तर तुम्ही एक मांगाच्या माणसाला तुम्ही बाहेर कसं टाकता? की आपण लोक सर्व एक आहोत. बाबासाहेबांची जितकेही आंदोलन झाली असेल, मी 4 ते 5दा मला अटक झालेली आहे. मी त्या ठिकाणी राम गानार सोबत आणि तो अनिल, तुमच्या सुनील काय ना तिकडला, त्यांच्यासोबत आम्ही इंदोरामध्ये आंदोलन केलं, रास्ता रोको केला. ह्या आपला रिझर्व्ह बँकेने बाबासाहेबांच्या आंदोलनासाठी आंदोलन केलं, शेकडो आंदोलन केले. तरी आजही मातंग समाजाला ही लोक जवळ करत नाही. हे कुठेतरी आम्हाला वाटते की कुठेतरी मांगाजी जे वंचित आहे, हजारो वर्षापासून वंचित आहे, शेकडो वर्ष ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, तशा लोकांना न्याय मिळालेला गेला पाहिजे. हे आमची भूमिका आहे. यांचे आम्ही का आत्ताच करून राहिलो का? संघवाल्याने आम्हाला म्हटलं का भारतीय जनता पार्टीने आंदोलन, त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं, त्यांच्या विरोधात आम्ही मोर्चे काढलीत. आठवले साहेबांना पाठिंबा दिला, प्रकाश आंबेडकर साहेबांनी पाठिंबा दिला आहे. आता आम्ही हेही म्हणतोय की प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत जाऊन चर्चा करायची आहे की साहेब तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. हे सर्व आपलं कुठेतरी बोलावं लागेल, चर्चेतून निघावं लागेल. इथे चर्मकार लोक येत नाही, चर्मकारालाही काम आहे, वाल्मिकी समाजाला काम आहेत त्यांचं, महानगरपालिका. पण आम्हाला आता आजही आम्ही काय करणार आहोत? आमचे प्रश्न केव्हा सुरू? आमच्या पोटाचा प्रश्न सुटला गेला पाहिजे, आमच्या भाकरीचा प्रश्न सुटला गेला पाहिजे, आमच्या मुलांना युवकांना काम मिळालं पाहिजे. हे आमची भूमिका आहे. मातंग समाज म्हणतो की नाही,
लॉर्ड बुद्ध चॅनल हा एकातर्फे बौद्धांचे प्रश्न मांडतो आहे, पण हा एक प्रश्न मांडत नाही आहे, लोक मांडत आहे. लॉर्ड बुद्ध सर्वांच्या चॅनल आहेत, ह्या कोणा बौद्धांच्या किंवा महाराजांच्या चॅनल नाही आहे, हे सर्व लोकांच्या चॅनल आहे. त्यांना या देशामध्ये समता आणायची आहे. सर्व बौद्ध बांधव, रिपब्लिकन पार्टी, डॉक्टर बाबासाहेबाला जी माणसं मानणारी आहेत त्यांनी या आरक्षण वर्गीकरणाला पाठिंबा दिला गेला पाहिजे. आणि कुठे तुम्हाला तोटा होणार नाहीत, कुठे की लोकसंख्येचे 8% तुम्हाला मिळेल, और आम्हाला 3% मिळालं तरी आम्हाला चालेल. आता सर्व मातंग समाज जागृत झालेला आहे, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर सर्व संघटित झालेले आहे, अण्णाभाऊंच्या विचाराचे संघटित झाले आहेत. आणि ही लढणारी जमात लवजी साळवेंच्या जी लोक आहेत, ही औलाद आहे, ही मातंगाची औलाद आहे. आता कुठे मातंग आता मागे हटणार नाहीत. आणि या महाराष्ट्रामध्ये कदाचित वर्गीकरण झालं नाहीत तर उग्र स्वरूप आंदोलन या महाराष्ट्रात छेडल्या जाईल. घटनेचे शिल्पकार नव्हे तर मानवी कल्याणाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, या महाराष्ट्राचे अस्मिता छत्रपती शिवाजीराजे, शोषित आणि कामगारांच्या व्यथा आणि वेदना मांडणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूराजे, या सर्व सामाजिक क्रांतिकारक सर्वात मी अभिवादन करतो. आजच्या या बैठकीचे, या सभेचे, या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय डॉक्टर पूरचंद्रजी मेश्राम साहेब, या कार्यक्रम ज्यांनी घडून आणला आणि मी माझ्यासोबत भैयाजी खैरकरजी, सचिन मुंजी आणि सर्व मातंग समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नेते किशोर बेहाडेजी आहेत, चंद्रपूरहून आलेले राजूभाऊ आहे, कांबळेजी आहेत, राजू सोरगिलेले आहेत, बाळा घरडेजी आहेत, देवगडेजी आहेत, पवन मोरे आलेले आहेत, अंडर सहारेजी आहेत, आमचे युवा नेते सागरजी आहे, सागर जाधवजी आहे, कांबळेजी आहे, राजू वेलेजी आहे, कर्णेजी आहेत. मित्रांनो, हे बैठक यासाठी बोलावली होती की आरक्षणचे वर्गीकरण अबकट व्हावं, हे आपली मागणी आहे मातंग समाजाची, आणि 58 समाजाचे आपण नेतृत्व करतो आहोत. परंतु असं होते की कुठेतरी जे चॅनल आहे लॉर्ड बुद्ध चॅनल, हे कुठेतरी काही लोक बौद्ध बांधव, महार बांधव यांच्यामध्ये, मांगांमध्ये आणि आपल्यामध्ये कुठे भांडण होऊ नये यासाठी कुठेतरी तोडगा निघाला गेला पाहिजे आणि आरक्षण वर्गीकरण झालं गेलं पाहिजे. की भाऊ, सर्वच लोक म्हणतात की वर्गीकरण आताचा निर्णय आहे, आता सुरू केलेलं हे म्हणजे RSS वाल्यांनी, हे सर्वांनी इथे सांगतो की हे 1975 पंजाबमध्ये झालं आणि लोकूर समितीने 1905 ते 66 वर्ष साली शिफारस सर्व राज्यांना शिफारस केलं की वर्गीकरण तुमचे जी खालची लोक आहे, अति मागासवर्गीय ज्यांचा विकास झालेला ना, त्या लोकांनी सर्व केंद्र सरकारला त्याची माहिती द्या, निवेदन. आणि मध्येही केंद्र सरकारने मला वाटते 21 निवेदन दिले गेले आहे महाराष्ट्र सरकारला, तिथून पत्र पाठवलेले आहे 21 केंद्र सरकारने की वर्गीकरण इथे काय परिस्थिती आहे या समाजाची, मातंग समाजाची असेल, ज्या SC अनुसूचित जातीच्या वर्गाची, त्या समाजाचा पूर्ण आम्हाला बायोडाटा पाठवा. तर त्या माझे हे म्हणणं आहे की जेव्हा कुठे तिथे पंजाबला होतो, हरियाणाला होतो, आंध्रामध्ये 2000 मध्ये आरक्षणाचं वर्गीकरण झालं आणि 2004 माला नाडू म्हणून ही समाजाने स्टे आणला, तेव्हा 2004 रद्द झालं. त्यांची ती फाईल याच्यामध्ये होती, सुप्रीम कोर्टामध्ये होती आणि पंजाबची बी होती आणि मला वाटते तामिळनाडूची ती फाईल होती. या सर्व फाईला
त्यांनी मग सुप्रीम कोर्टाने सर्वांच्या फाईला मागितल्या. जे 7वा जे बेंच बनला, 7 लोकांचा जो बेंच बनला सुप्रीम कोर्टाने, त्याने सर्वांच्या फाईला मागितल्या की वर्गीकरणाच्या सर्व फाईला एकचदा निर्णय देतो, सर्व एकूण मागितल्या. आणि हे आपलं वर्गीकरण महाराष्ट्रामध्ये वर्गीकरणाचं आणि वेगळं आरक्षणाचं हे 1985 पासून सुरू होतं. आणि आम्ही इथे 1990-92 पासून आपण या आंदोलनात आम्ही भाग घेतलो. शेकडो मोर्चे आम्ही काढलीत. इथे मोर्चेवाली ज्यांनी आंदोलन केली तीच लोक या ठिकाणी आहे. इथे फोकणारी करणारी लोक नाही, फक्त बाईक द्यायची असं या ठिकाणी आलेले लोक नाही आहे. इथे आम्ही मोर्चे काढले, आंदोलन केली, नारेबाजी केली, निदर्शने दिलेत. पण हे आम्हाला असं वाटते की कुठेतरी या समाजाचा विकास झालेला पाहिजे. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की या जी लोक विकास झालेला नसेल, कलम 14, 15, 16 आणि 46मध्ये हे सांगितलेलं आहे की ज्यांच्या सर्वांगी विकासासाठी कुठेतरी त्यांना संधी दिली गेली पाहिजे, त्यांना कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये आणलं गेलं पाहिजे. पण 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा स्वातंत्र्याला तरी मातंग समाज ज्या झोपडीत आहे त्या झोपडीत आहे. आजही त्या झोपडीचं बिल्डिंग झालेली नाही. जो माणूस स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष जो गरीब आहे, जो श्रीमंत आहे तो श्रीमंत होत आहे, याची ती गरीब आणि श्रीमंताची दरी कुठेतरी कमी झाली गेली पाहिजे. यासाठी आम्ही म्हणतोय की कुठेतरी आम्हाला मुख्य प्रवाहामध्ये आणलं गेलं पाहिजे, आम्हालाही राजकारणामध्ये आणलं पाहिजे, सामाजिक क्षेत्रामध्ये आणलं पाहिजे, आर्थिक याच्यामध्ये आमचं कुठेतरी हे झालं पाहिजे. नाही आमच्याजवळ शेती आहे, नाही आहे व्यवसाय आहे, नाही नोकऱ्या, नाही शिक्षण. पण आज महाराष्ट्रामध्ये सांगतो सर, आम्ही आता तुमच्या बरोबरी आमचे शिक्षण झालेलं आहे. आणि बाबासाहेबांना सांगितलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आम्ही संघर्ष करायला पुढे आलेलो आहोत. आणि आता म्हणतात की वर्गीकरण अशा प्रकारे झालं पाहिजे की लोकसंख्येच्या प्रमाणात झालं पाहिजे. पण 1961मध्ये जे सर्वे झालेला होता त्याच्यामध्ये 33% बौद्ध समाज, महार समाज होता आणि मातंग समाज हा 30% होता. आणि 2011मध्ये जे सर्वे झालेला होता तो पूर्ण खोटे सर्वे आहे. हा सर्वे एका धाब्यावर बसून, एका हॉटेलमध्ये बसून अण्णाभाऊ साठेच्या ऑफिसमधून घेतलेला सर्वे आहे का त्या सर्वेमध्ये मी स्वतः मला बोलावलं होतं. हा सर्व खोटा सर्वे आहे. या बार्टीनी हा जो सर्वे केलेला आहे तो टाटा इन्स्टिट्यूट मुंबईला हा कॉन्टॅक्ट दिलेला होता. आणि म्हणून सांगतोय की जो सर्वे 1961 साली जो झाला सर्वे, 1931 साली झाला सर्वे, त्याचपेक्षा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू झालं गेलं पाहिजे, अबकडं झालं गेलं पाहिजे. की आम्ही मुख्य प्रवाहामध्ये तेव्हा येऊ. आम्हाला आमच्या मुलांना, आमची सर्व मुलांना वाटते की आमच्या आईवडिलांना वाटतात की आमचे मुलं शिक्षण घेतल्यानंतर कुठेतरी नोकरी लागेल, कुठेतरी आम्हाला लागेल. जे आम्हाला मूलभूत हक्क आहे आजही मिळालेला नाही आहे. आजही आमच्या मुलांच्या नोकऱ्या नाही आहे. आजही आमच्या लोकांच्या भुकेच्या प्रश्न, भाकरीचा प्रश्न सुटलेला नाही आहे. त्या प्रश्नासाठी आम्ही वर्गीकरण मागतो आहे. आजही आम्हाला घर नाही, आजही आम्हाला दार नाही. मग हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही फिरत आहोत, लढत आहोत, संघर्ष करत आहे. की बाबासाहेबांना सांगितलं की संघर्ष करा. जी माणसं लोकसभेत नसतील, विधानसभेत नसतील, ज्यांच्या प्रतिनिधित्व नसतील, त्यांनी रस्त्यावर येऊन आपली ताकद दाखवा आणि तेव्हा तुमचे प्रश्न सुटेल, हे बाबासाहेबांनी म्हटलं आहे. बाबासाहेब म्हणतात, त्यांनी बाबासाहेबांनी म्हटलं, बाबासाहेब म्हणतात की मांग आणि भंगी समाजाला माझे आश्वासन आहे की ज्यावेळी महार तुम्हाला समतेने वागणार नाही त्यावेळी मी तुमच्या वतीने भांडण मी स्वतः महाराजाशी भांडेन. हे बाबासाहेब म्हणतात की समतेने वागलं गेलं पाहिजे, यांना समानता मिळाली पाहिजे. आणि हे लोक समानतेने वागत नसेल, महार लोक, मातंगांना, भंग्यांना आणि चर्मकाराला, तर मी तुमच्या इकडनं हे करेल.
तर कुठेतरी या मुख्य मातंग समाज ही मादगी समाज आहे, चर्मकार समाज आहे, हा कुठेतरी समोर आला गेला पाहिजे, हे आमची मागणी आहे. आणि अजून इथच्या मुख्य न्यायाधीशांनी हे सांगितलेलं आहे, इथचे मुख्य न्यायाधीश गवई साहेबांनी म्हटलं आहे की ज्या पिढ्यानपिढ्या आरक्षणाची फळे चाखली आणि स्वतःचा विकास केला, त्यांच्याशी आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्यांना सामना करावा लागत आहे, वंचितांना सामना करावा लागत आहे. याला समानता म्हणायची का? हे न्याय आहे का? मग हे आरक्षण कोणासाठी आहे? जी वंचित आहे, जे उपेक्षित, त्यासाठी आरक्षण आहे ना, त्यांना मिळालं गेलं पाहिजे ना. आणि कोणी म्हणतात की अवैधानिक आहे, हे संवैधानिक नाही. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे आणि 7 बेंचाचा निर्णय आहे. ह्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय इथे बौद्ध बांधव किंवा महार बांधव मानत असेल तर तुम्ही संविधानाला विरोध करताय, हा माझा ठाम हे आहे की तुम्ही संविधानाला विरोध करताय. आणि म्हणून सांगतो आहे की कुठेतरी हे जी आहे, ज्याप्रमाणे धनगर बंजारा समाजाचे जे वर्गीकरण 8% त्यांना वर्गीकरण होतं, त्यांनी धनगराला बंजाराला वेगवेगळं आरक्षण 2% 3% देण्यात आलं. त्या प्रकारे बौद्धांना लोकसंख्येच्या प्रमाण द्या, मातंगाला द्या, चर्मकाराला द्या, अशा प्रकारचे आरक्षण या सर्व महाराष्ट्रामध्ये झालं गेलं पाहिजे. आणि कोणता म्हणता विरोध आहे? मी म्हटलं सर, विरोध कशाला करायचा? तुम्ही आमचे मोठे बंधू आहेत. माझ्या दोघेही पुतणे मी महार समाजाच्या मुलांना दिलेला आहेत. माझ्या दोन्ही मोठा भाऊ, माझी साडेभावाची बायको मोठी, ते साडेभाऊ बुद्ध धर्म स्वीकारला आहे. माझ्या साडीनं स्वतः महार बौद्धांसोबत लग्न केलेलं आहे. आम्ही कुठं वाटलेले गेलो आहोत? राजू सोरगिलेनं गजबे साहेबांची पोरगी मागितली आहे, राजू सोरगिलेनं, हे सर्वांना माहीत आहे. कुठे आहे माझी सून, माझ्या भावाची बायको महार आहे? आणि कुठे आपण इथे सांगितलं आहे, तिचा निर्णय होता की रोटी बेटी व्यवहार होत नाही आंध्र प्रदेशचा, आणि म्हणून ते तिथे वेगळं आरक्षण केलं. तरी आपलं इथे आता रोजीरोटी व्यवहार होऊन राहिले आणि केलं पाहिजे. आमची हीच मागणी आहे की ज्याप्रमाणे तुम्ही एनटीप्रमाणे इथे ही आरक्षण झालं गेलं पाहिजे, कुठेतरी यांना समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणलं गेलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये मातंगांना तेव्हा सर, मला भैयाजी खैरकर आमच्यासोबत होते, आम्हाला लोन मिळत नव्हतं. आणि त्याच्यानंतर 1985मध्ये ते वेगळं अण्णाभाऊ साठे महामंडळ झालं, तेव्हा कुठेतरी मला त्या अण्णाभाऊ साठेमधून कुठेतरी आम्हाला लोन मिळालं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर बार्टीमध्ये भाऊ 100 पैकी 95 लोक विद्यार्थी ही महारांची होती. दिल्लीमध्ये, पुण्यामध्ये त्यांना प्रशिक्षण त्यांना बार्टीमध्ये ते देत होते. आणि 1-2 लोक महार किंवा चर्मकार किंवा मांग 1-2 त्याच्यामध्ये एखादा माणूस. आता बार्टी वेगळी झाली तर आमच्या पहिला इथे IAS ऑफिसर आमचं झालेली आहे, ती मुलगी झालेली आहे. बार्टी वेगळी झालं तर आमचं हे आहे की आम्ही विचारू, आपण एकच लोक आहोत. अरे मी तर नामांतरात चळवळीत 9व्या वर्गात होतो हो, तेव्हापासून मी नामांतरात चळवळीत आहो. मी हा नरेश कठाळे, आम्ही चळवळीत होतो नामांतराच्या. मला वाटतंय की जेव्हा मी नामांतराच्या या दलित पॅन्थरमध्ये काम करत असताना मला ते घनश्यामजी घनश्यामजी फुचे हे दलित मुक्ती सेनामध्ये, आणि भीमराव फुचे, उमेश सेलारे, ही सर्व बौद्ध मंडळ माझ्या वस्तीमध्ये राहायची. यालाही शिवाय द्यायची आणि मलाही द्यायची, अरे तू कुठे आहे? तेव्हा आम्हाला नामांतराचे आम्ही आदर्श मानतो. नामदेव ढसाळांचे, रामदास आठवलेला आम्ही आदर्श मानून आम्ही काम करत होतो. हे तुम्हाला सांगतो सर, आमची प्रेरणा आहे. ते माणसांनी जे काम केलं, नामदेव ढसाळांनी, रामदास आठवलेनी, कोणी म्हणतं त्यांनी ते केलं, तो तसं आहे. अरे त्याच्यासारखं या देशामध्ये आंदोलन कोणी केलं नाही, संघटनेच नाही बांधलं. कदाचित बोलता येत नसेल, का बोलता येत नाही? खूप म्हणजे जोरजोराने बोललो, चांगलं. अरे तो माणूस बोलतो आहे, आम्ही त्या आदर्श मानतो, त्यांच्या चळवळीमध्ये आम्ही काम केलेलं आहे. भाऊ, माझ्या एक गोष्ट तुम्हाला सांगतो आहे. मी चळवळीमध्ये एकदा नामांतरात चळवळीला खोब्रागडे गट, आठवले गट,
गवई गट, कवाडे गट, 1984 या 83ची गोष्ट आहे, जे इथे भंतेजी जी उभे होते आणि मिनिस्टर होते रामदासजी आठवले. तर मी काय केलं, मी सर्व लोकांना एकत्र केलं. मी आणि किशोर गायधने, राजू सोरगिरी आमच्यासोबत होते. मी वडेबाईला आणलं, मी सेलारेजी आणलं, किशोर तेलंगला आणलं, यशवंत तेलंगला. तिथे सर्व लोकांना जी होती सर्व समाज आणि नामांतराचा मोर्चा आम्ही काढला. मग मोर्चा काढला, तिथे काय केलं त्या मोर्चामध्ये, तेव्हा वाको गाणार या मोर्चामध्ये आले होते. त्या मोर्चामध्ये आपले मामासाहेब मनोहरजी गजघाटे होते. सर्व मोर्चा झाला आणि काय केलं लोकांनी, मदन कुतरमाराने वेगळं आपलं हे त्याचं माझ्या नेतृत्व झालं. सेलारेनी घनश्याम दलित मुक्ती सेनेनं वेगळं. अरे मग दुसऱ्या दिवशी तर आमच्या आलं, ज्यांना माहीत होते ते तर येणारच आहे पेपरमध्ये. मग मी तो मला किशोर म्हणते, अरे यार बोले काही कसं झालं रे म्हणे. तू म्हणे मला काय माहीत, तुझ्यात लोकांनी पत्रक टाकलं. आणि भाऊ त्याच्यानंतर अजून एक स्मशानभूमीचा हा प्रश्न होता. स्मशानभूमी गोरेवाडाला होती, कुणब्यांची ते होती ती जागा, तिथे आम्ही आंदोलन करत होतो. चांगलं आंदोलन चाललं ते. खूप नागपुरामध्ये फ्रंट पेजवर त्या बातम्या आल्या. त्याच्यामध्ये गजघाटे साहेब आले, त्याच्या वाको गाणार आले आणि वाको गाणार मला खूप मानायचे गजघाटे साहेब. एक दिवस असं झालं की त्याचा मोर्चा निघाला. त्या मोर्चाचं नेतृत्व मी करत आहो, मी आणि किशोर गायधने. दुसऱ्या दिवशी या लोकांनी गवई गटांनी मीटिंग घेतली, घनश्याम भांगे आणि त्यांचे काही कार्यकर्त्यांनी. अरे म्हणे आपण सर्व मांगाच्या नेतृत्वात एक काम करत आहो. भाऊ हे शब्द मला कोणी सांगितले, मला किशोर गायधनेने सांगितले. अरे संजय म्हणे आपले तो असं असं म्हणून राहिले म्हणे, कसं करायचं. म्हटलं तुम्हाला जे आहे मी उद्याच निघतो म्हटलं, मला त्या आंदोलनाच्या काही करायचं नाही. मी बाहेर निघलो. काय झालं त्या आंदोलनाच्या, ती जागाही गेली, सर्व गेलो. की पुढाकार घेऊन सर्वांना संघटित करून जेव्हा आपण काम करतो तर तुम्ही एक मांगाच्या माणसाला तुम्ही बाहेर कसं टाकता. हे प्रश्न यासाठी मांडतो आहे की आपण लोक सर्व एक आहोत. बाबासाहेबांची जितकेही आंदोलन झाली असेल, मी 4 ते 5दा मला अटक झालेली आहे. मी त्या ठिकाणी राम गानारसोबत आणि तो अनिल तुमच्या सुनील काय ना तिकडला, त्यांच्यासोबत आम्ही इंदोरामध्ये आंदोलन केलं, रास्ता रोको केला. ह्या आपला रिझर्व्ह बँकेने बाबासाहेबांच्या आंदोलनासाठी आंदोलन केलं, शेकडो आंदोलन केले. तरी आजही मातंग समाजाला ही लोक जवळ करत नाही. अहो मी आणि तुम्हाला सांगतो, संदीप जाधव हा माझा खास मित्र होता. 25 वर्ष आम्ही सोबत राहिलो, 25 वर्ष. संजय कठाळे म्हणजे संदीप जाधव, संदीप जाधव म्हणजे संजय कठाळे. त्याला मांग म्हणून मी निवडून आलो की महाराजांनी पुरा विरोध केला होता. तुम्हाला सांगतोय बाळा, हे त्याला विचारा. मी त्याला मांग म्हणून निवडून आलं. मी प्रत्येक मांगांना सांगितलं, अरे मांगाचा माणूस आहे, कुठे वोट नाही द्यायचे, आपल्या माणसाला जाधवला वोट द्या. पण आखरी वेगळं दुसरं जेव्हा इलेक्शन 2017मध्ये तुमची आमची फूट पडली आणि तो वेगळा झाला. मी पण आजही आम्ही बोलतो चालतो. हे कुठेतरी आम्हाला वाटते की कुठेतरी मांगाजी जे वंचित आहे, हजारो वर्षापासून वंचित आहे, शेकडो वर्ष ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, तशा लोकांना न्याय मिळालेला गेला पाहिजे, हे आमची भूमिका आहे. यांचे आम्ही का आत्ताच करून राहिलो का, संघवाल्याने आम्हाला म्हटलं का भारतीय जनता पार्टीने आंदोलन, त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं, त्यांच्या विरोधात आम्ही मोर्चे काढलीत. आणि आजही आम्ही उद्या आमचा मोर्चा आहे, धरणं आंदोलन आहे मुंबई आझाद मैदानावर, की आरक्षण आम्हाला वर्गीकरण झालं नाही तर त्यांना आम्ही वेळ देणार आहोत. या आता सर्व मातंग समाज जागृत झालेला आहे, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर सर्व संघटित झालेले आहे, अण्णाभाऊंच्या विचाराचे संघटित झाले आहेत. आणि ही लढणारी जमात लवजी साळवेंच्या जी लोक आहेत, ही औलाद आहे, ही मातंगाची औलाद आहे. आता कुठे मातंग आता मागे हटणार नाहीत. आणि या महाराष्ट्रामध्ये कदाचित वर्गीकरण झालं नाहीत तर उग्र स्वरूप आंदोलन या महाराष्ट्रात छेडल्या जाईल. म्हणून माझे म्हणणं आहे, सर्व बौद्ध बांधव, रिपब्लिकन पार्टी, डॉक्टर बाबासाहेबाला जी माणसं मानणारी आहेत त्यांनी या आरक्षण वर्गीकरणाला पाठिंबा दिला गेला पाहिजे.
आणि कुठे तुम्हाला तोटा होणार नाही. कुठे की लोकसंख्येचे 8% तुम्हाला मिळेल, और आम्हाला 3% मिळालं तरी आम्हाला चालेल. की मला माहीत आहे की इथे चर्मकार लोक येत नाही, चर्मकारालाही काम आहे, वाल्मिकी समाजाला काम आहेत त्यांचं, महानगरपालिका. पण आम्हाला तर आजही आम्ही काय करणार आहोत? आमचे प्रश्न केव्हा सुरू? आमच्या पोटाचा प्रश्न सुटला गेला पाहिजे, आमच्या भाकरीचा प्रश्न सुटला गेला पाहिजे, आमच्या मुलांना युवकांना काम मिळालं पाहिजे, हे आमची भूमिका आहे. दादा म्हणतात की मला आता त्यांनी सांगितलं कुठे आपल्या यांनी की आता घोलप साहेब आता बाहेर निघून राहिले. 1997 आझाद मैदानामध्ये घोलपांनी हे घेतला होता मेळावा, तिथे ती घोषणा त्यांनी केली होती की आरक्षण वर्गीकरण झालं गेलं पाहिजे. आणि आता त्यांच्या लोकांना जे आहे तो बाहेर आला, त्याला काही मिळालं नाही, तर आता तो विरोध करून राहिला आरक्षणाला. तो आपल्या लोकांना कसं करून राहिलं का चर्मकार तुम्ही ज्या विरोध करत आहे. आठवले साहेबांना पाठिंबा दिला, प्रकाश आंबेडकर साहेबांनी पाठिंबा दिला आहे. आता आम्ही हेही म्हणतोय की प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत जाऊन चर्चा करायची आहे की साहेब तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. हे सर्व आपलं कुठेतरी बोलावं लागेल, चर्चेतून निघावं लागेल. मातंग समाज म्हणतो की नाही, लॉर्ड बुद्ध चॅनल हा एकातर्फे बौद्धांचे प्रश्न मांडतोय, पण हा एक प्रश्न मांडत नाही आहे, लोक मांडत आहे. लॉर्ड बुद्ध सर्वांच्या चॅनल आहेत, ह्या कोणा बौद्धांच्या किंवा महाराजांच्या चॅनल नाही आहे, हे सर्व लोकांच्या चॅनल आहे. त्यांना या देशामध्ये समता आणायची आहे. आणि मी सांगतो आहेत बाळूभाऊ आणि खैरकरजी आणि आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना सांगतो आहेत की डॉक्टर बाबासाहेबांना सांगितलं, महाराजांना, बौद्धांना, का या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये समता निर्माण झाली पाहिजे. आणि तुम्ही जी लोक विषमता निर्माण करत असाल तर हा मातंग समाज ह्या दूर जाणार आहे तुमच्यापासून. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालावं लागेल, म्हणून तुम्ही विषमता निर्माण करू नका, समता निर्माण करा. समानता मिळालं, समानता झाली गेली पाहिजे. आरक्षणामध्ये कुठंतरी स्थान दिलं गेलं पाहिजे, नोकऱ्यामध्ये स्थान दिलं गेलं पाहिजे, अशी माझी ही भूमिका आहे. या ठिकाणी मला खूप काही बोलायचं होतं, पण पुढच्या मीटिंगमध्ये बोलू. या ठिकाणी जी लोक बाहेरून आले आणि या लॉर्ड बुद्ध चॅनलने हा कार्यक्रम लाभला आणि मी बैठक घेतली, या सर्व जी आलेली लोक आहे दुरून, मी सर्वांच्या या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. आभार तर व्यक्त नंतर कोणीतरी करेल, पण मी सर्वांना धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो की या ठिकाणी चांगली चर्चा झाली आणि बुद्ध बांधवांनी, महार बांधवांनी आम्हाला या वर्गीकरणाला पाठिंबा जाहीर करावा आणि त्यांनी आमच्या खांद्याला सांधा लावून लढावं अशी मी विनंती करतो. आणि कोणताही तोटा या महार बांधवांना होणार नाही हे मला 100% माहीत आहे. आणि अबकडाला विरोध केला तर समजा तुम्ही संविधानाला विरोध केला, सुप्रीम कोर्टाला विरोध केला, एवढंच या ठिकाणी बोलतो. जय भीम, जय महाराज, जय लवजी. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.